महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आज शेवटचा टप्पा आलेला आहे, तो म्हणजे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या लढतीसाठी 102 उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे। अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मंगळवारी सकाळपासूनच तुफान गर्दीत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला गर्दी पाहायला मिळते आहे, रांग लागली आहे, उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज भरण्याचा प्रयत्न करतायत। विशेष म्हणजे कौतुक या गोष्टीचं वाटतंय की भाजपने कोणत्याही पद्धतीने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या नाहीत। एबी फॉर्म अचानकच देण्यात आलेले आहेत, त्यामुळं एक गोंधळ वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी पाहायला मिळतोच आहे। पण इतर पक्षातील अनेक उमेदवार अतिशय उत्साहाने वेगवेगळ्या पद्धतीने आपलं शक्ती प्रदर्शन करत आपल्या आपतेष्टांना सोबत घेऊन या ठिकाणी येऊन अर्ज भरतायत। नेमकं या सगळ्या राजकारणाचा परिणाम सोलापूरच्या निवडणुकांमध्ये काय पाहायला मिळणार आहे हे सोलापूरकर निश्चितच जाणण्यासाठी उत्सुक असतील। पण भाजपचा हा जो वेगळा डाव आता आपण सगळेजण पाहतोय तो नेमका कशासाठी आहे हे आपण सगळे सोलापूरकर जाणतोच आहेत। भाजपने मात्र अजूनही यादी जाहीर केली नाही, पण ज्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची आहे त्यांना गुपचूप अर्ज भरण्यासाठी पाचारण करण्यात आले होते आणि अनेक जण अर्ज येऊन भरूनही गेले। यात जुन्या नव्याचा संगम पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे इतर पक्षातील अनेक उमेदवारांनी वाजत गाजत येऊन आपला उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली आहे। लोकांना उत्सुकता लागली आहे की नेमकी भाजपमधून नावं कोणाची जाहीर केली जातील आणि कशा पद्धतीने जाहीर केली जातील, पण अंतिम निकाल कशा पद्धतीने असणार आहे याची उत्सुकता तितक्याच पद्धतीने ताणली गेली जाणार आहे। मी अश्विनी तडवळकर, सोलापूर तरुण भारत डिजिटल न्यूज साठी। या दरम्यान संपूर्ण चौकात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डफरीन चौक पर्यंत बॅरिकेड्स घालून दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली आहे।